सगळ्यांना आणि आपण आजच्या वचनाकडे संदेशाकडे वळू. आणि मागच्या आठवड्यात आपण जो संदेश बघितला, आपण बघितलं की आपल्या जीवनातली जे लढाई आहे, जे बॅटल आहे, जे फाईट आहे, ते लढण्यासाठी आपण बघितलं. आणि आपण हे सुंदर वचन बघितलं की आपली जे लढाई आहे ती खरी आहे. आणि आपण बघितलं हे जे वचन सांगतं, मागच्या आठवड्याविषयी आपण बघत आहोत. इफिसकरासपत्र 6:12 आपण वाचलं. कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्यांविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. याचा अर्थ माहिती आहे काय आहे? याचा अर्थ ज्या व्यक्तीवर तुम्ही राग धरता, ज्या व्यक्ती तुम्हाला वाटते की नाही माझी बायकोच माझी दुश्मन आहे, माझा नवराच माझा दुश्मन आहे, माझा पोरगाच माझा दुश्मन आहे, माझा बॉसच माझा दुश्मन आहे, माझा शेजारीच माझा दुश्मन आहे, तर हे वचन सांगतं की तुमची लढाई मांस हाडासोबत नव्हे, तर तुमची लढाई जी आहे ती जे आहे ते जे आत्मे आहे, जो शैतान आहे, जो सत्ताधीश आहे, त्याच्या विरुद्ध तुमची लढाई आहे. कारण हे खूप महत्वाचं आहे, हो की नाही, की आपल्याला आपला शत्रू माहीत असणे. आणि म्हणून मागच्या आठवड्यात आपण बघितलं का हे जे वचन आहे याच्यातून आपल्याला कळतं की आपल्या जीवनातला जो सगळ्यात मोठा शत्रू आहे तो शैतान आहे. आजचं जे वचन आहे ते आपण जे बघत आहोत की आपली जे विश्वासाची लढाई ते कशी लढणे याच्यावर आपण समजत आहोत, बघत आहोत. पण हे विश्वासाची लढाई लढण्याच्या आधी एक लक्षात ठेवा, तुमचा विश्वास, हे लक्षात ठेवा लढाई लढण्याच्या आधी, कारण हे खूप महत्वाचं आहे. तुमचा विश्वास ज्याही गोष्टीवर असतो तो विश्वास तुमचा असा स्ट्रॉंग आणि ठाम असला पाहिजे का तुम्हाला माहीत असलं पाहिजे का हा जो माझा विश्वास आहे मला अनंत काळचं जीवन किंवा स्वर्गातील जागा मला देईल. हा तुमचा विश्वास ज्या गोष्टीवर तुम्ही ठेवता याच्याविषयी तुम्हाला पूर्ण खात्री असली पाहिजे. याचं कारण माहित आहे काय आहे? तुम्हाला माहित आहे काय? या जगात असे खूप लोक आहेत, त्यांचा विश्वास इतका मोठा आहे का ते स्वतःचा जीव घेऊ शकतात, स्वतःचा जीव देऊ शकतात, पण त्यांचा विश्वास जो आहे तो खोट्या गोष्टीवर आहे. समजलं? म्हणून हे खूप महत्वाचं आहे. विश्वासाची लढाई लढण्याच्या आधी पहिले तुम्हाला विश्वास सापडणे, हो की नाही? आणि हा विश्वास कुठला? की मला ठाऊक आहे की याच्यावरील विश्वासामुळे मला अनंतकाळचं जीवन मिळेल. मला ठाऊक आहे का या विश्वासामुळे मला स्वर्गातील जागा मिळेल. आणि म्हणून आजचं जे वचन आहे हे यासाठी महत्वाचं आहे का जर तुम्हाला तो विश्वास सापडला, पहिली गोष्ट, हो की नाही, पहिले हे सापडणे आवश्यक आहे, नाही तर तुम्ही लढाई कशासोबत लढता. तर जेव्हा तुम्हाला तो विश्वास सापडतो की तुम्हाला कळतो का यामध्ये देवाच्या पुत्रामुळे, ख्रिस्तामुळे मला अनंताचं जीवन आहे, आणि जेव्हा तुम्हाला सत्य सापडलं तुम्ही असे म्हणता, आता विश्वासाची लढाई म्हणजे काय? विश्वासाची लढाई म्हणजे हे नाही की कोणासमोर हातभुक्के करणे, त्याच्याविषयी आपण बोलत नाही. कारण आपली लढाई आपण बघितलं की कुठल्या मनुष्यासोबत नाही, तर अशा आत्म्यासोबत आहे ज्याला तुम्ही इव्हन बघू शकत ना. म्हणजे किती भयानक आहे. तुमच्या दुश्मनाला, शत्रूला तुम्ही बघू शकत ना, आणि तो तुमच्या संग लढाई करतो. आणि देवाची इच्छा आहे का तुम्ही तुमच्या लढाईमध्ये, तुमच्या फाईटमध्ये स्ट्रॉंग लावावे किंवा तुम्ही तो लढा द्यावा. आणि या सगळ्या गोष्टी आपण काय आहे बघणार आहोत. आणि म्हणून आपण काही सत्य या गोष्टीविषयी बघू. तर पहिली गोष्ट आपण बघू की तुम्हाला शिकवलं, मी तुम्हाला सांगितलं का पहिली गोष्ट, जर तुम्ही मनुष्य आहात, हो की नाही, जर तुम्ही मनुष्य आहात आणि या पृथ्वीवर जिवंत आहात, जसे तुम्ही जन्म घेता तुम्ही ऑटोमॅटिकली म्हणजे आपोआपच या लढाईत आहे. म्हणजे एखाद्याला जर वाटत असेल का हा संदेश ऐकून मला नाही लढणं, नाही, तू जर मनुष्य आहे तर तू या लढाईत आपोआपच आहे. हे तुझी काय आहे? तुझी चॉईस नाही. जर तू मनुष्य आहे तर तुझी लढाई काय आहे? या जगात तुझी राहणारच आहे. पहिली गोष्ट हे. दुसरी गोष्ट म्हणजे का पहिले काय बघितलं का तुम्ही आपोआपच या लढाईत आहात. आता हे तुम्ही निवडा का मी लढतो का मी झोपतो, हे हा निर्णय तुमचा आहे, पण लढाई तुम्ही ऑलरेडीत आहात. दुसरी गोष्ट हे बघू, ही लढाई तुमच्या आत्म्याची आहे. पहिले तुम्ही लढाईत आहात, दुसरी हे लढाई तुमच्या आत्म्याची आहे. खरंच तुम्हाला तुमच्या आत्म्याची पर्वा असेल तर हे लढाई लढा, ठीक आहे. तिसरी गोष्ट आपण बघू, कारण जर तुम्ही हे लढाई लढली नाही, हो की नाही, कारण तुमची लढाई आहे सैतानासोबत, कारण लढाई लढली नाही तर काय होतं? आपली हार होतं. पण तुम्ही काय हाराल याच्याकडे लक्ष दे जा.
कारण जेव्हा तुम्ही निर्णय घेता या संदेशाच्या दरम्यान, चल बा मी लढाई लढत नाही, पण मी काय गमावतो हे लक्षात ठेवा की तुमचा आत्मा तुम्ही गमावाल. काय गमावाल तुम्ही? तुमचा आत्मा गमावाल. का? कारण तुम्ही तुमच्या विश्वासाची जी लढाई आहे तुम्ही लढले नाही. म्हणून आपण 3 गोष्टी महत्वाच्या बघितल्या की हे चॉईस नाही आहे की नाही हे तू लढ, तुझ्यासाठी आहे, तू पास्टर आहे ना, तुझ्या चर्च आहे ना, हे तुझ्यासाठी आहे. नाही, जर तुम्हाला वाटते तुमच्यापाशी आत्मा आहे, जे प्रत्येक व्यक्तीला आहे, तर तुम्ही आपोआपच त्या लढाईत आहे. पहिली गोष्ट हे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तुम्ही हे लढाई हारले तर तुमचा आत्मा अनंताच्या नरकात जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे का ही जे लढाई आहे हे सैतानासोबत आहे आणि म्हणून तुम्हाला हा लढा देणं खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या आत्म्याविषयी जराही काळजी चिंता असेल आणि हे लढाई कशी लढायची, माझा शत्रू मला कसा फसवतो, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या वचनाद्वारे आपण बोलणार आहोत. आता एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की सैतान तुम्ही हे लढाई नाही लढले पाहिजे, म्हणजे तुम्ही हे लढाई नाही केली पाहिजे यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्यापाशी पाठवतो, है की नाही. कारण तुम्हाला सांगितलं लढाई लढणं आवश्यक आहे. मग तुमचं मन प्रचलित करण्यासाठी, विचलित करण्यासाठी तो काय करतो, तुम्हाला सदैव बिझी, हो की नाही, म्हणजे अशा गोष्टीसाठी ज्याला काहीच देवाच्या नजरेत किंवा अनंताच्या गोष्टीसमोर किंमत नाही, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तो बिझी ठेवेल. दुसरं तुम्हाला अज्ञानी ठेवेल का तुम्हाला ही लढाई समजलीच नाही पाहिजे. तिसरं आजच्या काळातलं सगळ्यात सोपं शस्त्र म्हणजे तुम्हाला मनोरंजनात ठेवणे. याच्याविषयी आपण पुढे बोलू. कारण तुम्हाला एक लहान बाळ नसतं का, हे पहा, हे तुम्हाला मजाक वाटेल पण ही गोष्ट आपली आहे. माझा मुलगा जेव्हा लहान होता, तुम्ही जेव्हा लहान होते, तुमच्या आई वडिलांनी माहिती आहे तुम्हाला समजण्यासाठी काय केलं, ये आता इथं बस. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला समजवण्यासाठी काय केलं असेल माहिती आहे काय, तुमच्या हाती एक खेळणं दिलं. माहित आहे, तुम्हाला आठवत असेल तुमचं एखादं खेळणं जे असेल ते तुम्हाला खूप बरं वाटत असेल आणि जसं तुमच्या हाती खेळणं दिलं, लहान मुलाच्या आधी जसं खेळणं दिलं, सगळ्यात आधी काय होते, त्याचं रडणं बंद, आहे की नाही. आता त्याला काहीच घेणं देणं नाही, त्याला भूक आहे काहीच नाही, मला खेळणं खेळू दे. तसाच सैतान आपल्याला खेळवतो. आजच्या जीवनात त्या खेळण्याला मनोरंजन म्हणतात, त्याला व्हॉट्सअप म्हणतात, त्याला फेसबुक म्हणतात, त्याला युट्यूब म्हणतात. शब्द बदलले, पर्याय बदलले, पण जे शस्त्र आहे, हो की नाही, ते बदलले, पण हेतू एकच आहे की तुम्हाला काय करणे, तुमचं मनोरंजन चालू असणे. कारण तुमच्या शरीराला मनोरंजन आवडतं. म्हणून सैतान काय करतो, तुम्हाला बिझी ठेवतो, अज्ञानी ठेवतो, मनोरंजनात ठेवतो, तुम्हाला पापात ठेवतो. म्हणजे जेही तुमचे पाप आहे त्याच्यात तो काय करतो, तुम्हाला बिझी ठेवतो, तुम्हाला विचलित ठेवतो आणि या सगळ्या गोष्टी दिवस आणि रात्र तुमच्यावर चालू असतात. यासाठी का तुमच्या आत्म्याची लढाई जी आहे तुम्ही लढू नये. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे का जर तुम्हाला आपल्या आत्म्याची काळजी असेल आणि नसेल तर मला समजत नाही का याच्यापेक्षा महत्वाचं तुम्हाला कोणी शिकवलं की काहीतरी असेल. आणि म्हणून जर आपल्याला की माझा आत्मा स्वर्गात गेला पाहिजे आणि याच्यामुळे तुम्हाला ही विश्वासाची जे लढाई आहे ते लढणं आहे, नाहीतर तुमचा आत्मा तुम्ही गमावाल. आता ही जे लढाई आहे, हो की नाही, ही लढाई जी आहे ही इतकी महत्वाची आहे आणि ती आपण लढतो कशी, कोणासोबत, या गोष्टी आपण बघणार आहोत. हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक सगळ्यात गोष्ट सांगतो. हे लढाई तुम्ही माझ्या संग बिलकुल लढू नका, मी तुमचा शत्रू नाही. मी तुम्हाला सत्य सांगतो आणि हा सत्य देवाचा शब्द आहे. एक लक्षात ठेवा, हा देवाचा शब्द हा जर तुमच्या लाईफ संग जे चालू आहे आणि ते या देवाच्या शब्दाच्या उलट आहे, ते मग तुम्ही असू द्या किंवा मी असू द्या, तो तुमच्या पायावर टाच मारेलच. म्हणून मी जे सांगतो माझ्या घरचं सांगत नाही, देवाचा हा शब्द आहे ज्याने तुम्हाला बनवला आहे आणि जेव्हा तुमचं जीवन याच्या उलट आहे हा वार करेलच. म्हणूनच तो धारदारी तलवार आहे, म्हणूनच तो देवाचा शब्द आहे. मनुष्याचा आत्मा सज्जा सगळ्या गोष्टी चिरतो, त्याला भेदतो, त्याला दाखवतो तुमच्या जीवनाचे पाप. म्हणून हा देवाचा शब्द जिवंत आहे. म्हणून जर मी सोबत बोलत असताना तुमच्या जीवनातल्या कुठल्या गोष्टी हा मी उघड करत नाही, देव उघड करतो. मला थोडी माहित आहे तुमच्या जीवनात काय चालू आहे, करेक्ट, कारण पण देवाला माहित आहे. आणि म्हणून हा देवाचा शब्द आहे आणि कधी देवाच्या शब्दाला लढाई देऊ नका, कारण ते तुम्हाला कधीच जमणार नाही. पुढची गोष्ट आपण बोलू तर पहिला आपण बघितलं की लढाई काय आहे.
तर सगळ्यात मोठं पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, जे तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे. पहिली लढाई तुम्हाला देणं, आणि ही लढाई कशी असते हे मी तुम्हाला समजून सांगतो सोप्यारित्या. पहिली लढाई तुम्हाला देणं आहे कोणासोबत माहीत आहे? मी तुम्हाला सांगितलं माझ्यासोबत नव्हे तर स्वतः संघ. मला स्वतः संघ हे काय असते, तर तुमच्यातल्या ह्या ज्या गोष्टी आहे त्याच्या संघ तुम्हाला लढाई द्यावं लागेल. कुठल्या गोष्टी? पहिलं तुमचं स्वतःचं मन, याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. तुमचे स्वतःची समज की मला असं असं वाटते, पण त्याच्याविषयी तुम्हाला लढाई देणं आहे. तुमच्या स्वतःच्या भावना, याच्याविषयी तुम्हाला लढाई देणं आहे. तुमचा स्वतःचा अहंकार, तुमचा स्वतःचा अभिमान, तुमचा स्वतःचा अनुभव, तुमचा वाट सवयी, तुमच्या आयुष्यातील पाप, या सगळ्या गोष्टी संग लढाई देणं आहे तुम्हाला. जर तुमची इच्छा असेल का तुमचा आत्मा वाचला पाहिजे. आता हे होतं कसं? ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचे विचार, तुमचे इमोशन्स, हे काय सांगतं माहित आहे? रविवार झाल्याबरोबर किंवा देवाचे वचन आल्याबरोबर ते कुठं वाचतं? तुम्हाला आता मी शत्रू शिकवत आहे. स्वतः ते काय महत्वाचं आहे? ते कोण सांगितलं तुला करायला? आपल्याला कामं नाही का बाकीचे? आहे की नाही? स्वतःशी लढाई करावं लागेल. जे राईट आहे, जे खरं आहे ते तुम्हाला निवडावे लागेल. याला म्हणतात लढाई. माझं शरीर मला सांगतं की आज मी चर्चमध्ये नसली पाहिजे. माझं शरीर मला सांगतं की मी बाहेर कुठंतरी असली पाहिजे. पण लढाई माहिती आहे काय म्हणतात? नाही, माझं शरीराचं ऐकत नाही. जे देवाने मला सांगितलं ती गोष्ट मी करते. माझं शरीर मला सांगते की मी प्रार्थना नाही केली पाहिजे. माझं शरीर मला सांगते की मी बायबल नाही वाचलं पाहिजे. माझं मन मला सांगते का याला काय किंमत आहे. पण तुम्हाला माहित आहे की खरं काय आहे. म्हणून पहिली जी लढाई आहे तुमच्या स्वतःच्या भावना, तुमची स्वतःची समजत, जे तुम्ही स्वतः देवापेक्षाही स्वतःला हुशार समजता, त्या गोष्टीला तुम्हाला लढाई करावं लागेल. ते लढाई करणे म्हणजे काय की जरी माझं मन ह्या गोष्टी सांगत असेल पण मला माहित आहे की खरं काय आहे. आता काय केली? तुमच्या विचारामध्ये तुम्ही लढाई केली. कारण तुम्हाला काय सांगितलं? तुमची लढाई कोणासोबत हाताची नाही तर तुमच्या मनाची, तुमच्या विचाराची आहे. की तुम्ही निर्णय घेता की मला इथं असलं पाहिजे. ही जी मुलगी आहे नंदा, हे की नाही, आज दिवसभर हे नव्हती, पण हे आता 11-11:30 वाजता येऊ शकली नसती. पण हिच्या मनात काय होती? ते लढाई का संदेश राहील, कमीत कमी संदेश तर मिस नाही करेल मी. हो की नाही? आणि तिने काय केलं? त्या लढाईवर विजय मिळाला म्हणून ती इथं बसली आहे. त्यानंतर तिला विचारून गा हे असंच झालं आहे. हो की नाही? कारण तिच्या विचारामध्ये तिला माहित आहे की मी चर्चमध्ये असली पाहिजे. आहे की नाही? अवतीभवतीच्या गोष्टी सांगतात पण इकडेही सगळं असलं पाहिजे. हो की नाही? पण तिने काय केला? तो निर्णय घेतला. असा तुम्हा प्रत्येकाला निर्णय घ्यावा लागेल की मला चर्चमध्ये असलं पाहिजे. तुमचं आरोग्य तुम्हाला सांगेल अरे माझी तो लयच तब्येत बेकार आहे. हो, तो स्वर्गातील देव जो मेलेल्या व्यक्तीतून, मरणातून उठू शकतो, तुम्ही चर्चमध्ये असताना तुम्हाला आरोग्यही देऊ शकतो. त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. या गोष्टीसोबत तुम्हाला तुमच्या विचारासोबत काय करावं लागेल? लढाई द्यावं लागेल. तुम्हाला ठाम राहावं लागेल का मी ह्या गोष्टी, कारण तुम्हाला माहित आहे की सत्य काय आहे. हो की नाही? म्हणून तुम्हाला ठाम राहावं लागेल. पुढची आपण गोष्ट बोलू की आपण आपला इगो, म्हणजे आपला काय आहे? आपला स्वतःचा अभिमान, आपल्या स्वतःची जे आहे गर्व आहे तो आपल्याला खाली ठेवावा लागेल. तुम्हाला माहित आहे काय? या गर्व आणि अभिमान देवाला सगळ्यात न आवडणारी गोष्ट आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं का जेव्हा देवाचा शब्द तुम्हाला सत्य सांगतो, तुम्हाला त्याचा सत्य स्वीकारणे का हे माझं जीवन मला बदलणं आहे, कारण देवाचा शब्द असं सांगतो, तुम्हाला तुमचा अभिमान, तुमचा गर्व याच्यासोबत ही लढाई द्यावा लागेल का मी हे करत नाही, नाही तर माझा आत्मा चालला जाईल नरका. तुम्हाला त्या गोष्टीसाठी काय करावं लागेल? लढाई द्यावं लागेल. एक आणखी सगळ्यात मोठी लढाई तुम्हाला देणं आहे म्हणजे काय माहिती आहे का? तुमच्या जीवनातले पाप. आपला प्रत्येक जण इथे बसला आहे, आपण सगळे पापी तर आहोत. एक आपल्यापाशी विशेष पाप आहे. ते कदाचित खोटं बोलणं असू शकतं, ते दुसऱ्याच्या गोष्टीवर लोभ करणं असू शकतं, ते कदाचित लपवी असतं, ते कदाचित डुप्लिकेट लाईफ जगणं असतं. ते ज्याही गोष्टी असतील, तुम्हाला माहिती आहे का, ते तुमचं पाप तुम्हाला खतम करून टाकेल जर तुम्ही त्या पापासोबत लढाई केली नाही. याचा अर्थ काय की जेव्हा तुम्हाला संधी येते, ओके नाही, की तू खरं आणि खोटं निवड, आणि जेव्हा तुम्ही खोटं निवडता तुम्ही लढाई सोडली. तुम्ही काय केलं? आपल्या माइंडमध्ये का मी खोटं बोलून, आणि माहिती आहे का या गोष्टीविषयी कदाचित पुढच्या संडेच्या देवाच्या कृपेनं मी संदेश देईल. खोटं बोलणं हे जे आहे, तुम्हाला असं वाटते का मी कव्हर करत आहे स्वतःला, अक्षरशः आपण स्वतःला उघडे करत आहोत.
का? कारण जो सैतान जो आहे तो तुम्हाला शिकवतो की खोटं बोलल्याने तू प्रोटेक्ट होऊ शकतं. कारण तो आधीपासूनचा लबाड आहे आणि तो तुम्हाला या लबाड्या शिकवेल का तुम्ही खोटं बोललं पाहिजे. तुम्हाला काय करायला माहितीये काय? तो जो तुमचा स्वभाव आहे, तो जो तुमचा एक गुण आहे, तो जो तुमचा व्यभिचारीपणा आहे, तो जे तुमचा लपवणेपणा आहे, तो जो तुमचा डुप्लिकेटपणा आहे, जर तुम्हाला खरंच आपल्या आत्म्याविषयीची काळजी आहे, तुम्हाला लढा द्यावा लागेल की मी हे गोष्ट करत नाही. की नाही? तुम्हाला काय वाटते? सोपी आहे? सोपी काय माहित आहे? नरकात जाणे. काहीच करावं लागत नाही, काहीच नाही. जसे जगायचं आहे जगा. आणि जेव्हा अनंतासाठी आत्मा निघून जातो तेव्हा अनंतासाठी तळपा. ते सगळ्यात सोपी आहे. पण योग्य जीवन जगण्यासाठी तुम्हाला लढा द्यावा लागेल. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. का? कारण देवाचं शब्द स्तोत्रसंहिता 119 105 म्हणतो, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा आहे आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. तुम्हाला स्वतःचा माझा एक्सपिरियन्स काय आहे दादा? माझ्या भावना मी तुम्हाला सांगतो. एक लक्षात ठेवा, देवाला तुमच्यापासून ऐकायचं नाही, आपल्याला देवापासून ऐकायचं आहे. हा फरक समजून घ्या की कोणापासून कोणाला ऐकायचं आहे. पहिले हे ठरवून घ्या. देवाला हे नाही ऐकायचं तुमच्यापासून की माझी समजूत काय सांगते. देव म्हणतो की माझा शब्द ज्याने मी तुला बनवलेला आहे, जो तुम्हाला श्वास देत आहे, तो काय करतो, तो काय सांगतो हे तू ऐक. मी तुम्हाला एक सुंदर वचन सांगतो. हे खूप महत्वाचं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं का तुमच्या सवयी, तुमचे पाप याच्यासोबत तुम्हाला लढा द्यावा लागेल. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुमच्यात हे गुण येतं, ओके नाही, मी मागं तुम्हाला कळवलं होतं काय असतं की प्रत्येक पुरुषाला, ओके नाही, तो म्हातारा होईपर्यंत त्याला व्यभिचार करण्याचा, बाकीच्या स्त्रियांकडे बघण्याचा हा त्याच्यापाशी काय असतो, एक साहजिक गुण मी सांगतो. हा मॅक्सिमम 99% लोकांना दिला जातो. आता हा जेव्हा गुण तुम्हाला दिला जातो आणि जेव्हा सैतान तुमच्यावर प्रलोभन टाकतो या गोष्टीविषयीचं, तुम्हाला निवडा लागेल का माझ्यापाशी बायको आहे, तुम्हाला निवडा लागेल का या पापाकडे मी जात नाही. पुढचे वचन आपण बघू. हे खूप महत्वाचे आहे. कारण ही जी लिस्ट देवाने दिली आहे, इथं देव म्हणत आहे का जर तुम्ही हे असेल तर तुम्ही स्वर्गात नाही आहात. ओके नाही? देव काय म्हणत आहे? ही जी लिस्ट आपण वाचू. प्रकटीकरण 21:8 म्हणतं, पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक आणि सगळे लबाड यांना अग्नीने आणि गंधिकाने जाळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल. हे दुसरे मरण वय. 1 कोरिंथियर 6:9 आणि 10 म्हणतं, अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही हे तुम्ही जाणत नाही का? फसू नका. कोणीही व्यभिचारी, कोणीही मूर्तीपूजक, कोणीही व्यभिचारी, विपरीत शारीरिक संबंध ठेवणारे, चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. समजलं तुम्हाला लढा का देणार आहे? कारण देव म्हणतो तुम्हाला मिळणार नाही. मला एक गोष्ट सांगा, ही गोष्ट जर तुमच्या जीवनात असेल, तुमचा आत्मा तळपडला पाहिजे जेव्हा देव म्हणतो की तुला मी घेणार नाही. म्हणून हे गरजेचं आहे की तुम्हाला लढा द्यावा लागेल. का? देव काय म्हणतो? काय म्हणतो? अनितिमास या सगळ्या लोकांना देवाचे राज्यात वतन मिळणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल का मी खोटं आणि चोऱ्या करूनही स्वर्गात जातो, तो शैतान जो खोटं तुम्हाला शिकवत आहे तो अजून त्याच्यावर तुम्हाला खोटं दाखवत आहे की तुला मी स्वर्गात घेईल. म्हणून तुम्हाला सत्यासाठी काय करावं लागेल? उभं राहावं लागेल. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. विचार करा, हे जेव्हा वचन आहे, जेव्हा देव म्हणतो की यांना मी स्वर्गाच्या राज्यात घेणार नाही, आणि याच्यातले जर आपण आहो तर देव म्हणतो की मी तुला घेणार नाही. याच्यासारखं दुसरं कुठलंच वाईट नाही. पुढची आपण गोष्ट बघू. दुसरं ज्याच्यापासून तुम्हाला लढाव द्यावा लागेल म्हणजे काय? का या जगाची मैत्री. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. यहुदा 4:4 म्हणतं, जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर आहे हे तुम्ही जाणत नाही का? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे. तुमची इच्छा असेल का नाही या जगाला आनंदित करण्यासाठी मी जगते, ओके नाही, तुम्ही देवाचे वैरी होता, देवाचे शत्रू होता. म्हणून तुम्हाला निवड करावा लागेल. या गोष्टीसाठी जेव्हा तुमच्याकडे पर्याय दिला जाईल, तुम्हाला योग्य निवड घ्यावं लागेल. का मला देव पाहिजे का मी जगासाठी जगतो? पुढचे मी वचन तुम्हाला मी सांगतो. या जगात लक्षात ठेवा, अशा सगळ्या गोष्टी सैतान तुम्हाला पाठवेल
का यासाठी का तुमचा आत्मा हा नरकात गेला पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्हाला तो पाठवेल यासाठी का तुम्ही विचलित असल्या पाहिजे. आणि म्हणून सैतान काय करतो, तुम्हाला या जगातले सगळ्या ज्या पाप आहेत ते तुमच्याकडे काय करतो, तो पाठवतो या गोष्टीसाठी का तुम्ही फसले पाहिजे, तुमचा आत्मा नरकात गेला पाहिजे. यासाठी एक जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, जर आपली सवय खोटी बोलण्याची असेल किंवा आपली सवय जर व्यभिचार करण्याची असेल, एक व्यक्ती या जगातला जो सगळ्यात जास्त तुम्हाला जाणतो तो म्हणजे फक्त आणि फक्त सैतान. या जगातला मी बोलत आहो, तो सगळं तुम्हाला जाणतो. त्याला हे माहीत आहे की तुमच्या सगळ्यात मोठी कमजोरी काय आहे, त्याला हे माहीत आहे की तुमच्यापाशी कुठले पाप आहे, त्याला हे माहीत आहे की कुठल्या प्रलोभनात तुम्ही फसाल, आणि मग तो कंटिन्युअस सारखा तुम्हाला जे तुमचे आवडणारे पाप आहे ते तुम्हाला पाठवतो. जर तुम्ही लबाड चोरी असाल, तो सदैव तुम्हाला संधी पाठवेल का तू या गोष्टी कर. जर तुम्ही स्वभावाने व्यभिचारी असाल तर तो काय करेल, तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री असाल मला माहित नाही, तुमच्या जीवनात जर तो स्त्री असेल व्यभिचारी तो पुरुष पाठवेल, तुम्ही पुरुष व्यभिचारी असाल तो स्त्री पाठवेल. पण एक लक्षात ठेवा, हे जे पाप जी मी बोलत आहे व्यभिचाराचं, याच्याविषयी जो माझा अभ्यास आहे आणि जे मी शिकलो आहो, हा व्यभिचाराचा पाप जेव्हा तुम्ही स्वीकारता ना, हे डोकं इतकं जाम होऊन जातं का तुम्ही सुटू शकत नाही. हे जे थिंकिंग पॉवर जे आहे, जसा कॅन्सर कसा आपलं शरीर गिळून घेतं, तसं जेव्हा तुम्ही व्यभिचारात तुम्ही लग्नाशिवाय असलेल्या बायकोसोबत तुम्ही या नवऱ्यासोबत जुडता, आता जेव्हा तुमचं डोकं हा जो सैतान खातो ना, मी कधीच बघितलं नाही याच्यातून कुणी वाचला. मी तुम्हाला काही वचनं सुद्धा सांगतो. याच्या इथं देवाच्या वचनामध्ये नीतिसूत्रेमध्ये व्यभिचारी स्त्रीविषयी लिहिलेले आहे. आणि तो काय म्हणतो, आणि हे सुंदर आहे, लक्षात ठेवा आणि ऐका, आपल्या कानात हे घुसू द्या. कारण व्यभिचारणी स्त्री ओठातून मध टिपकतो आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते, पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, दुधारी तलवारीसारखी धारदार होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात, तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात, म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिचे पावले भटकतात, ते कुठे जात आहे हे तिला समजत नाही. आणि याच्यात जो फसतो, 7वं वचन म्हणतं, आणि आता माझ्या मुलांनो माझे ऐका, माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका. तू आपला सर्व मार्ग तिच्यापासून दूर राख आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुद्धा जाऊ नको. गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल आणि तुझ्या आयुष्याचे वर्ष क्रूर जनांच्या हाती जातील. तुझ्या संपत्तीचे परके मेजवानी करतील आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्यांच्या घरात जाईल. जेव्हा तुझा देह व शरीर सर्व काही नष्ट होईल, तेव्हा तुझ्या आयुष्याचा शेवटी तू शोक करशील. हा फक्त मी तुम्हाला एक गुण सांगितला का जर तुम्ही हा मार्ग घेता, हो की नाही, तशा सगळ्या पाप काय करेल एकदा. म्हणजे एक सोप्या गोष्टी तुम्हाला सांगतो. अमेरिकेची एक गोष्ट आहे. एका स्त्रीने, मला वाटते स्त्रीच होती कदाचित, तिने काय केला, अजगराचा छोटा पिल्लू घेतला. अमेरिकेत मी बघितलं, आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये होतो, काही लोक पांढरा उंदीर आणि अशा वेगवेगळे काय करते जनावरं पाळतात. आपल्या इथं कुत्रं आणि मांजरच पाळतात. तिथं हे खूप सारे मी जनावरं बघितले पाळताना. तर ती न्यूजमध्ये होती, तिने काय केलं, सर्पाचं लहान पिल्लू पाळलं. आता सर्पाचं लहान पिल्लू हळूहळू मस्त खेळायचं, युट्यूबमध्ये व्हिडिओही टाकले तिनं, किती छान आहे किती छान आहे. असं होत गेलं. असं होत गेल्यानंतर जसा जेव्हा तो सर्प वाढला आणि जेव्हा ते दार बंद होतं आणि खूपदा त्या दारातून कधी आवाज आला नाही, दार केव्हा उघडलं नाही, शेजाऱ्याने जेव्हा फोन केला आणि दार उघडलं तेव्हा बघितलं जो सर्पाचं पिल्लू होतं त्या सर्पाच्या पिल्लूनं खतम केलं तिला. कारण जेव्हा ते लहान असताना तुम्ही काय केले, खेळले त्याच्या संग. तुम्ही खेळता तुमच्या पापासंग, एकदा ते मोठं होतं ते तुम्हाला खाऊन घेतं. तुम्ही तो मार्ग जर घेतला, तुम्ही जर लढाई दिली नाही विश्वासाची, तुमचा आत्मा तुम्ही गमावला. ते तुमचे पाप तुम्हाला खाऊन घेतील. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून विश्वासाची लढाई करणे. दुसरं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आणखी कशी तुम्हाला लढाई द्यावं लागेल. तुमच्या जीवनात कदाचित सैतानाने लय मित्र पाठवले असतील. एक लक्षात ठेवा, असा तुमच्या जीवनातला मित्र जो तुम्हाला देवाकडे नव्हे तर या जगाकडे घेऊन जातो
असा तुमच्या जीवनातला मित्र, ज्याला तुम्ही जो देव मानता, जे तुम्ही सत्य जाणता, त्याच्याविषयी जराही त्याला आपुलकी नाही, तो तुमचा मित्र नव्हे तर सैतानाने तुम्हाला पाठवलेला शत्रू तुमच्या जवळ आहे, ज्याला तुम्ही मित्र म्हणून सापासारखे रोज जवळ ठेवता. तो ठेवलाच या गोष्टीसाठी आहे का तुम्हाला काय करणे, तुम्हाला विचलित ठेवणे, तुम्हाला बिझी ठेवणे. म्हणून तुमच्या जीवनातला असा कुठलाही मित्र ज्याला देवाची भीती नाही, तो तुमचा मित्र नव्हे, तुमचा शत्रू आहे. माझा मित्र आहे, माझा भाऊ, माझा मुलगा आहे इथं, तुम्हाला माहित आहे काय, याचा मित्र निवडताना मी चेक करतो. याला मी सांगत असतो का असा जर मित्र तुझ्या जीवनात नाही जो ज्याला देवाची भीती नाही, तुला मित्राची गरज नाही. तुझ्यापाशी देव आहे आणि तुझा बाप आहे. मी जेवढे प्रयत्न होत असेल माझ्या वयाप्रमाणे मी तुझा मित्र बनण्याचा प्रयत्न करेल, पण तुला असा मित्र असणे जो तुला देवापासून दूर घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा तुला मित्र न असणे गरजेचं आहे. म्हणून असा कुठलाही मित्र ज्याच्या संग तुम्ही मैत्री करता, ज्याला तुमच्या देवाची पर्वा नाही. एक तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो, ज्याला तुम्ही भीता, ठीक आहे, हे लक्षात ठेवा मी काय बोलत आहो, ज्याला तुम्ही भीता त्याच्याच मनाची तुम्ही काळजी घेता. समजले? जर तुम्ही देवाला भियाल तर तुम्ही त्याच गोष्टी कराल ज्या देवाला आवडतात. पण जेव्हा तुम्ही या जगाला, मित्राला भ्याल, तुम्ही ज्या व्यक्तीला भीता, तुला काय आवडते त्याच गोष्टी तुम्ही कराल. का? कारण तुम्ही त्याला भीता आता. म्हणून देवाचे वचन काय सांगतं, देवाला भ्या की तुमचं जीवन सरळ होईल. म्हणून हे खूप महत्वाचं. काही गोष्टी शेवटच्या आपण बोलू आता, कारण हा विषय खूप मोठा आहे. पण माझी आशा आहे का तुम्हाला संदेश कळला असेल, का तुम्हाला लढा द्यावं लागेल. पहिली गोष्ट, आता याच्यानंतरची गोष्ट, हा लढा कधी असतो? हा रोज असतो. हा तुम्ही मरेपर्यंत आहे. हा आजचाच रविवारचा संदेशाच्या दरम्यानचा नव्हे. खरी लढाई तुम्ही बाहेर गेल्यावर चालू होते. हा लढा रोजचा आहे. रोज तुम्हाला उभा राहावं लागेल. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही लढाई करण्यासाठी, याचा अर्थ काय, का तुम्ही विचारामध्ये की मी पापान पडत नाही, तुम्हाला माहित आहे सुंदर गोष्ट, तुम्ही एकटे नाही, देव तुमच्यासोबत येतो. तो म्हणतो की अरे तू सत्यासाठी उभा राहत आहे, देव तुमच्यासाठी धावून येईल, तो तुमची मदत करेल. लक्षात ठेवा, देव त्याच्याच जवळ येतो जो भेकाळ नाही, जो लेझी नाही, ज्याला सत्य पाहिजे, त्याची इच्छा आहे का मी पापात पडत नाही, तो लढा देण्यासाठी उभा आहे. देव तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. तो म्हणते मी तुझ्यासोबत आहे. मागच्या आठवड्यात आपण दाविदाविषयी बघितलं, जसा तो गोलियतच्यासाठी उभा झाला, देवाने म्हटलं भिऊ नको, मी तुझ्यासोबत आहे. दावीद म्हणतो मी माझ्या नावात नव्हे तर जो स्वर्गातील देव आहे त्याच्या नावात तुझ्या संग लढा करतो. म्हणून जेव्हा तुम्ही स्टँड घेता, तुम्ही हे ठरवता की मला सत्य पाहिजे, तेव्हा काय होतं, तुम्ही एकटे नसता, तुमच्यासोबत स्वर्गातील देव उभा राहतो. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचं, जरी हा पूर्ण संदेश तुम्ही ऐकला आणि तुमचे मन त्या बर्फासारखे थंडे आहेत किंवा दगडासारखे कठोर आहे, आणि तुम्ही, कारण निर्णय आहे आपल्या प्रत्येकाचा, आणि तुम्ही ठरवलं चांगलं होतं, मला समजलं, मी नाही करत, काही हरकत नाही, पण याचे परिणाम काय हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की हे लढाई तुम्ही चूज नाही केली. तुम्ही जर मनुष्य आहात, तुमच्यापाशी जर आत्मा आहात, तर तुम्ही ऑलरेडी त्या लढाईत आहात. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी त्या लढाईत आहात. आता जेव्हा तुम्ही सत्यासाठी लढत ना, म्हणजे तुम्ही देवाची बाजू घेत ना, याचा अर्थ तुम्ही माइंडमध्ये सांगून घेतलाय की मी सैतानाची बाजू घेतो. मधली गोष्ट नाही आहे. म्हणजे असं नाही आहे का नाही मला हे नाही पाहिजे, मला ते नाही पाहिजे, मी आपलं पाहिजे ते करतो. नाही, तू आपलं वगैरे काहीच नाही आहे, तुझं काहीच नाही आहे. देवाने तुला आत्मा दिला, देवाने तुला जीव दिला, देवाने तुला श्वास दिला, त्याच्यामुळे तू जगत आहे. एक तर तू देवाचा आहे किंवा तू सैतानाचा आहे. म्हणून जेव्हा आपण हा जर निर्णय हा संदेशादरम्यान तुम्ही घेतला असेल, मला हे पाहिजे नाही, पण कमीत कमी हे लक्षात ठेवा का तुम्ही देवाला नकारलं, तुम्ही सैतानाला निवडलं, तुम्ही म्हटलं की तू माझा आहेस. तिसरी गोष्ट हे लक्षात ठेवा, या जगातला तुम्ही एखाद्या मनुष्याची वैरी तरी पुरत नाही, पण देवाची वैरी. कारण जेव्हा तुम्ही सैतानाचे होता, तुम्ही देवाचे शत्रू होता. देवाचे शत्रू होता. का? कारण तुम्ही निवडलं की मी सत्य स्वीकारत नाही, मी सत्यात वागत नाही, माझे पाप मी सोडत नाही. तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या माइंडमध्ये निर्णय काय घेतला, मला देव नव्हे, मला सैतान पाहिजे, आणि आपली बाजू तुम्ही तशीच निवडली. आणि याच्यामुळे काय होता, तुम्ही सैतानाचे काय होता, विरोधी होता. देवाचे विरोधी होता आणि सैतानाची बाजू निवडता. शेवटचे वचन आपण बघू. देवाचे वचन सांगतं, 1 तिमोथी 6:12, विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्याच्यासाठी तुला बोलावले होते
त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस. जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंत पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली, त्या ख्रिस्त येशू समोर मी तुला आज्ञा करतो. याचा अर्थ समजून घ्या. सगळ्यात शेवटी लक्षात ठेवा, जेव्हा देवाने मनुष्याला तुम्हाला आणि मला बोलवलं आणि देवाला जेव्हा कळलं की हे लोक पापात पडले आहे, देवाने त्याला कोणीच प्रश्न विचारणारा नाही. त्याने हे पृथ्वी त्या पेपरसारखी गुंडाळून फेकून दिली असती, आज तुम्ही आणि मी हा संदेश ऐकायलाही रेडी नसतो. पण त्याने काय निवडलं माहीत आहे? लळा देणं. त्याने ठरवलं की तुमच्या पापासाठी माझा पुत्र मी पाठवतो. जरी मला माहीत आहे की माझा पुत्र, तुम्ही जे निर्मिती आहात माझ्या पुत्राला मारणार, तरीही पापाची लढाई देण्यासाठी माझा पुत्र मी पाठवतो. येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडण्यात आलं, विचार करा की निर्मिती म्हणजे आपण जे आहोत ते देवासमोर काहीच नाही, पण देवाने स्वतःला मनुष्यासमोर स्वतःला सोपवलं. कशासाठी? का तुझेच पाप जे आहेत याची शिक्षा मी घ्यावी. आता येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवण्याच्या आधी त्याच्यावर खटला चालवण्यात आला. हे जे वचन काय सांगतं माहित आहे? आणि लोकांनी जेव्हा आरोप केले का याला क्रुसावर का टांगलं पाहिजे, आणि जेव्हा तो खटला चालला, तो पिलाते जो राजा होता तो माहिती आहे काय म्हणाला? याच्यामध्ये एकही दोष नाही ज्याच्यासाठी आपण याला क्रुसावर टांगलं पाहिजे. त्याने सत्याची लढाई दिली. हे का महत्वाचं आहे माहित आहे? कारण तुमच्यासाठी एक पवित्र मरण आवश्यक होतं. तुमच्यासाठी एक असा व्यक्ती मरण आवश्यक होतं ज्याचं जीवन पवित्र आहे. आणि येशू ख्रिस्ताने तुमच्या पापासाठी लढाई दिली. तो क्रुसावर मारण्यात आला, गाडण्यात आला, त्याच्यात कुठलाच दोष सापडला नाही. हा देवाचा कोकरा देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, यासाठी का त्याच्याद्वारे तुम्हाला अनंताचं जीवन मिळावं. आजचा जो विषय आहे, लक्षात ठेवा, ही जे लढाई जे मी तुम्हाला सांगितली, याच्यामुळे तुम्ही स्वर्गात जाणार नाही. जर तुम्ही तारलेले आहात तर याच्यामुळे तुम्ही जर हे लढाई दिली तर तुम्हाला आशीर्वादित जीवन मिळेल. जर तुम्ही ख्रिस्ताला कधी स्वीकारलं नाही तर ही जे लढाई सुद्धा तुम्ही लढले नाही तर देव तुम्हाला तारणाजवळपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग राहता, देवाचं सत्य तुम्ही स्वीकारता की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी या गोष्टी केल्या, कारण तुम्हाला समजलं असेल का हे लढाई तुम्ही लढू शकत नाही. पण एक सुंदर गोष्ट आहे, याच्याचमुळे देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. कदाचित तुमच्या जीवनात या गोष्टीसाठी सदैव लढा तुम्ही दिला असेल, पण मला माहित आहे की आपण आपल्या वयात प्रत्येक जण कमीत कमी आपण अर्ध आयुष्य मॅक्सिमम जगलो आहो आणि आपल्याला कळतं की मी कितीकही चांगला करण्याचा प्रयत्न करे, माझे पाप मला मागे ओढतात. आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला, कारण तुम्ही ही गोष्ट स्वतः करणार शकत नाही. पण जेव्हा तुम्ही उभे राहता, जेव्हा तुम्ही लढाई देता, जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारता आणि जेव्हा म्हणता की नाही हे पाप माझे नको, मला देव पाहिजे, मला ख्रिस्त पाहिजे, मला सत्य पाहिजे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो. जर या खोलीतल्या आणि ऐकणाऱ्या ऑनलाईन मध्ये आणि हा संदेश ऐकणाऱ्या एकाही व्यक्तीला जर हे वाटत असेल का माझा आत्मा नरकात गेला नाही पाहिजे, तुम्ही ख्रिस्ताला हाक मारा, तो तुमचा आत्मा वाचेल. सगळ्यात सोपी मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला वाटत असेल का माझा आत्मा मी मेल्यानंतर नरकात नाही गेला पाहिजे, माझी इच्छा नाही मी नरकात जाऊ, आणि ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ख्रिस्ताला हाक मारा, तो तुमचा आत्मा वाचवतो. त्याने मला वाचवलं, तो तुम्हाला वाचवेल. तुम्हाला कळेल की माझा आत्मा वाचला. ही विश्वासाची लढाई आहे जे फक्त येशू ख्रिस्तामुळे आपण जगू शकतो. याच्याशिवाय तुमचं दुसरं कुठलंही कारण असेल देवाजवळ येणं, ते कारण मान्य नाही. कारण तुम्हाला काय शिकवलं? जोपर्यंत तुमचं उभं नातं देवासोबत ठीक होत नाही, जे फक्त देवाच्या पुत्रामुळे होतं, तुमचे जगातले नाते, तुमचे संबंध, तुमचे पाप हे सगळे तुम्हाला त्या सर्पाटाईप खाऊन टाकतील. आज तुम्हाला ते पिल्लू वाटत असेल, आज तुम्हाला वाटत असेल हे थोडंसं कष्ट आहे, पण तुम्ही आतून ते खोकले होता ते तुम्हाला खतम करून टाकेल. कारण तुमचा शत्रू शैतान प्रत्येकावर धाव करत आहे की तुमचा आत्मा नरकात जावा. देवाने हे संधी तुम्हाला दिली याच गोष्टीसाठी की त्याच्या पुत्राद्वारे, ज्याने स्वर्गाची जागा सोडली, ज्याने पापांच्या विरुद्ध लढा दिला आणि तुमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे.
आपण आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. मी जे तुम्हाला शेवटचं आमंत्रण जे दिलं, जर तुमची इच्छा असेल, कारण तुम्हाला माहीत आहे आपलं जीवन, प्रत्येक व्यक्ती ज्याने आपण प्रामाणिक जर आपण चेक करू, आपल्याला माहीत आहे आपण पापी आहोत, आपल्याला माहीत आहे की आपले पाप आहेत, आपल्याला माहीत आहे की आपण चोरी आहो, आपण लबाडी आहो, आपण डुप्लिकेट आहो, प्रत्येक व्यक्ती. पण देवाचं इच्छा काय आहे का ते तुम्ही उघड करावे, माझ्या समोर नव्हे, मला नाही ऐकायचं. देवाची इच्छा आहे का तुम्ही तो स्वर्गातील देव प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या समोर तुम्ही कबूल करावे की हो येशू, मी विश्वास ठेवतो माझ्या राजा, आज मला माझे पाप दिसले आणि हे माझे पाप मला कळतं, कारण देवाचं वचन सांगतं की पापाची शिक्षा अनंताचं मरण आहे. माझी इच्छा नाही का माझा आत्मा नरकात गेला पाहिजे, माझी इच्छा नाही का मला अनंताचं नरक जिथे एका पाण्याच्या थेंबासाठी माझी जीभ तळपेल, तिथे मनोरंजन नाही, तिथे कुठलीच अशी गोष्ट नाही जी गोष्ट तुम्हाला बिझी ठेवेल. तिथं फक्त दात खाणे, तिथं फक्त तळपणे, तिथं फक्त अनंताचे अग्नी तळपणे आणि कधीपर्यंत न संपणाऱ्या अग्नीमध्ये. आणि जर तुमची इच्छा असेल, कारण देवाचे वचन सांगतं की पापाची शिक्षा मरण आहे आणि आपल्या प्रत्येकाला माहित आहे की आपल्यामध्ये पाप आहे, पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. तो या पृथ्वीवर आला, तुमच्यासाठी पवित्र जीवन जगला, त्याच्यावर जेव्हा खटला चालला तो म्हणते याच्यात एकही दोष नाही, कारण तो पवित्र होता, कारण एका पाप्यांसाठी पवित्र मरण आवश्यक होतं. तो क्रुसावर मारण्यात आला. तुमच्या पापाची शिक्षा जी आपल्याला नरकात भेटेल देवाने आपल्या स्वतःवर घेतली. त्याला मारण्यात आलं, त्याला गाळण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी त्याने मरणावर विजय मिळवला आणि स्वर्गात बसला आहे. आता देवाची इच्छा आहे का जोही विश्वासाने हाक मारेल की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मला नरकात जायचं नाही राजा, माझी आत्मा वाचव, जोही विश्वासाने उराडी मारेल, जोही विश्वासाने त्याला हाक मारेल, जोही विश्वासाने म्हणेल की येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, त्याच समय स्वर्गातून तो तुमची प्रार्थना ऐकतो. याच समय देवाचं वचन तुमच्या संग बोलत असेल आणि तुम्हाला समजत असेल की हो माझा आत्मा नरकाकडे चालला जाईल, हो मला वाचणं आवश्यक आहे. जिथे तुम्ही बसले आहात, जिथे तुम्ही ऐकत आहात, देवाचं वचन तुमच्या संग बोलत आहे. देवाची इच्छा हे आहे का तुम्ही हाक मारावी, कारण जर तुमची इच्छा आहे की आपलं जीवन बदललं पाहिजे, तुमची इच्छा आहे की नाही मला नरकापासून वाचलं पाहिजे, तुमची इच्छा आहे की माझा आत्मा नरकात जाऊ नये, तर या समय जिथे तुम्ही बसल्या त्याला हाक मारा, म्हणा येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. होय प्रभू, हा लढा मी देऊ शकत नाही, पण प्रभू यासाठीच तू आपला पुत्र येशू ख्रिस्त माझ्यासाठी पाठवला. होय परमेश्वरा, मी विश्वास ठेवते की तू माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, आणि होय प्रभू तू आज जिवंत स्वर्गात बसलेला आहेस आणि तुझे वचन जे मी ऐकले जे म्हणतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. तुम्हाला माहित नसेल काय प्रार्थना करावी, देव म्हणतो काहीच असे शब्द नाही, तू हृदयाने जिथं बसली आहे तू हाक मार की येशू माझ्या हृदयात ये, माझी क्षमा कर, माझं जीवन बदल, मला नरकात जायचं नाही, माझा आत्मा वाचव. जसे तुम्ही विश्वासाने त्याला प्रार्थना करता तो स्वर्गातून त्याच समय तुमची प्रार्थना ऐकतो. येशू ख्रिस्त म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांना तारावयास, त्यांना पश्चाताप करण्यासाठी आलो आहो. आणि तो जर पापी तुम्ही असाल आणि तुम्हाला हे समजलं असेल तर वेळ जाऊ देऊ नका, कारण तुम्हाला माहित नाही की आपल्याला उद्याचा दिवस मिळेल का नाही. येशू ख्रिस्त म्हणतो आजच तारण्याचा दिवस आहे, आजच दिवस आहे का तू त्याला हाक मारावी. जर तुमची इच्छा असेल की मला नरकापासून वाचायचं आहे, आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही स्टँड घेता, उभे राहता की हो मला सत्य पाहिजे, ख्रिस्त तुम्हाला प्रोटेक्ट करतो. वचन सांगतं पॉवर ऑफ गॉड म्हणजे देवाची शक्ती आहे जे तुम्हाला त्या सगळ्या अंधारातून, पापातून बाहेर काढतं आणि त्याच्या कुटुंबामध्ये ठेवतं, पवित्र जीवन जगतं. हे सगळं ख्रिस्त करू शकतो. कधी? जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता. तुम्ही खोट्याची साथ न देता, आपल्या समजुतीची साथ न देता, आपला गर्व, आपल्या सगळी समज, आपल्या सगळ्या गोष्टी खाली टाकता आणि देवासमोर नम्र होता, त्याला हाक मारता, तो त्याच समय तुमचा आत्मा वाचवतो. कारण देवाचे वचन आपण ऐकले, जे लिस्ट आपण बघितली त्यातला कुठलाच व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही, पण ख्रिस्त तुम्हाला वाचू शकतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी येशू, धन्यवाद मानतो प्रभू की तू माझ्यासारख्या पापाचा आत्मा वाचवला.
या लिस्टमधला प्रत्येक व्यक्ती प्रभू मी होतो. या लिस्टमधले परमेश्वरा सगळे पाप माझ्यात होते. मी व्यभिचारी होतो, मी चोर होतो, माझ्या लाजा, मी लबाड होतो, मी डुप्लिकेट होतो. पण परमेश्वरा तू मस्सारख्या पाप्यासाठी आला. होय परमेश्वरा, कारण यातला कुठलाच व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही. होय परमेश्वरा, तू माझे पाप उघड केले, मला माझी मरणाची स्थिती दाखवली आणि ज्या समय मी तुला हाक मारली तू परमेश्वरा माझा आत्मा वाचवला. होय प्रभू, आज मी व्यभिचारी नाही, लबाड नाही, चोर नाही, कारण फक्त यासाठी, कारण तू मला वाचवलंस. तू मला नवीन जीवन जगण्यासाठी परमेश्वरा सहाय्य करतो. तू मला आपल्या वचनावर चालवतोस माझ्या राजा. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. तू त्याला सत्य दाखव माझ्या राजा. तुझी इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे माझ्या पवित्र देवा की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन जे तुझ्या पुत्राद्वारे आहे ते मिळावं. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाला त्याची आत्मिक स्थिती दाखव माझ्या राजा की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी. धन्यवाद मानतो जेही ऑनलाईनमध्ये जुळले आहे. प्रार्थना करतो तू त्यांच्या संग बोल. प्रार्थना करतो परमेश्वरा जे या चर्चमध्ये आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. होय प्रभू, तुझं कार्य त्यांच्या जीवनात तू होऊ दे माझ्या राजा. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू.